या महाराष्ट्रामध्ये आम्हाला मिळालेल्या आहेत। दरम्यान फडणवीसांनी राजीनाम्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी तातडीची पत्रकार परिषद घेतली। फडणवीसांनी सरकारमध्येच राहून संघटनेचं काम करावं असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। तर राज्यातल्या पराभवाची जबाबदारी सामूहिक असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। देवेंद्रजी ही त्यागाची आणि नेहमीच त्यांची भूमिका ही संघटनेकरता अत्यंत महत्त्वाची असते आणि आहे। सरकारच्या बाहेर त्यांनी येऊन कुठल्याही पद्धतीने काम करण्याची गरज नाही या मानसिकतेचे आहोत। सरकारमध्ये काम करूनही संघटनेला 4 दिवस देता येतं आणि आमची संघटना पुन्हा ताकदीने उभी होऊ शकतं अशी सर्वांचीच मानसिकता आहे। या देशातल्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएला बहुमत दिलंय आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली लवकर सरकार स्थापन होतंय आणि म्हणून मी त्यांना शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो आणि आमची जबाबदारी सामूहिक आहे आणि त्यामुळे नक्की मी देवेंद्रजींशी बोलेन, कारण आम्ही टीम म्हणून काम केलं, यापुढे देखील टीम म्हणून काम करणार, राज्याचा विकास करणार एवढंच या प्रसंगी। तर एका बाजूला फडणवीसांनी राजीनाम्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर संजय राऊतांनी मात्र टीका केली। फडणवीसांना जनतेनंच मुक्त केलेलं आहे असं राऊत म्हणालेत। राज्याच्या राजकारणातले खलनायक हे फडणवीसच असल्याचं राऊत म्हणतात। मला वाटतं कालच्या निकालानंतर लोकसभेच्या जनतेनं महाराष्ट्राच्या विदर्भाच्या खास करून त्यांना जबाबदारीतून मुक्त केलेलंच आहे, पूर्णपणे मुक्त केलं आहे। त्यांना विधानसभेसाठी ती मुक्तता हवी असेल तर विधानसभेला महाविकास आघाडी 185 जागा जिंकते आहे, हा आकडा लिहून ठेवा। त्यानंतर त्यांना कायमची मुक्तता मिळेल। त्यांनी जे पेरलं महाराष्ट्रामध्ये, त्यांनी विष पेरलं। देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी महाराष्ट्रातली राजकीय सभ्यता व संस्कृतीला काळीमा फासणारं काम केलेलं आहे। मी सकाळीच म्हणालो, पेशवे काळामध्ये एक आनंदीबाई होत्या बरं का, तसे हे सगळे राजकारणातल्या आनंदीबाई आहेत। कारस्थानं करणं, कपट करणं आणि आपला स्वार्थ साधणं या पलीकडे त्यांनी काही केलं नाही। त्यांना नेतृत्व करण्याची राज्याची उत्तम संधी होती, त्याने ती गमावली। आज महाराष्ट्रातल्या राजकारणातले खलनायक कोण असतील तर ते देवेंद्र फडणवीस आहेत, हे रस्त्यावरचा बच्चा सांगेल आणि त्यासाठीचे मतदान झालं आहे। दरम्यान फडणवीस हे मोठे नेते आहेत आणि त्यांनी पळून जाऊ नये असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला। तर भाजप तावडेंना संधी देईल पण फडणवीसांना नाही असं सुषमा अंधारे म्हणाल्यात। देवेंद्र फडणवीस फार मोठे नेते आहेत, त्यांचं कर्तृत्वही मोठं आहे, म्हणून मला विश्वास आहे की ते पळून जाण्यात त्यांना स्वारस्य किंवा जातील, पद सोडून जातील असं मला वाटत नाही, किंवा त्यांच्यासारख्या जिगरबाज नेत्यांनी जाऊही नाही। मतांचा फार काही फरक पडला नाही आहे। आकडेवार काही झाले असेल, वाढले असतील, आमचे त्यांचे कमी झाले असतील, तर आपण तसाच विचार ठेवून त्यांनी पुढं काम करावं आणि जे आता पार्लमेंटमध्ये निवडणुकीमध्ये जे झालं तसाच निकाल लागस्तोवर त्यांनी थांबावं। देवेंद्र फडणवीस साहेब हे या विधानसभेलाच काय कुठल्याही विधानसभेला ना ते मुख्यमंत्री होऊ शकतात, ना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून भाजपा त्यांना प्रोजेक्ट करेल। भाजपाला कदाचित मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करायचं असेल तर एक वेळ विनोद तावडे यांचं नाव, तावडे साहेबांचं नाव पुढे येऊ शकेल, परंतु देवेंद्रजींचं नाव पुन्हा कधी मुख्यमंत्री पदासाठी येईल असं मला अजिबात वाटत नाही। तर फडणवीसांनी राजीनाम्याची इच्छा व्यक्त केली आहे, यावर कार्यकर्त्यांना नेमकं काय वाटतं हे आम्ही जाणून घेतलेलं आहे, पाहूयात। पराभव जिव्हारी लागल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदमुक्त व्हावं अशी इच्छा व्यक्त केलेली आहे। या संदर्भात नाशिकचे भाजपचे पदाधिकारी कार्यकर्त्यांना काय वाटतं हे जाणून घेऊयात। अथक परिश्रम या निवडणुकीमध्ये केलेले आहेत, त्यामुळे याची कारण मीमांसा करून आपल्याला योग्य दिशेने पुढे जावं लागेल, एवढाच याच्यातला मार्ग आहे। याच्यामध्ये राजीनामा देणं हा काही सामान्य कार्यकर्त्यांना आवडणारा विषय नाही। राजीनामा तर दिलाच नाही पाहिजे ही आमच्या सर्वांची इच्छा आहे, कारण की महाराष्ट्र बीजेपीचे ते
खरे खंबीर नेतृत्व तेच आहे आणि त्यांच्याकडे बघूनच आमच्यासारखे कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही ग्राउंडवर काम करतो. नाही, देवेंद्रजींनी जी नैतिक जबाबदारी स्वीकारली ती नैतिक जबाबदारी खालच्या तळागाळातला जो बूथ प्रमुख आहे त्यांनी स्वतःनी पण स्वीकारलेली आहे की जो पराभव झाला आहे त्याची नैतिक जबाबदारी त्यांनी सर्वसामान्य वरपासून तर खालपर्यंत सगळ्यांनी स्वीकारली. पण देवेंद्रजींनी राजीनामा द्यावा ही आमच्या मनाला न पटणारी गोष्ट आहे. कॅमेरामॅन मयूर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. विजयाचे अनेक बाप असतात, मात्र पराभवाला कुणीच वाली नसतो अशी काहीशी म्हण आपल्याकडे आहे. आताही महाराष्ट्रामध्ये महायुतीला अनपेक्षित असं अपयश आलंय. त्यातच